ही हळद आहे, ही हळद आहे. आणि हळदीचे काय फायदे आहेत ते मी सांगणार आहे आता. तर हळदीचे काय फायदे आहेत ते मी सांगणार आहे. ही दळलेली शेलम हळद आहे, खूप स्वादिष्ट असते आणि खूप मस्त असते हळद. आणि ही मी दळून आणली डंकीनी, ते अशी डंकीत कुटतात ना, त्याच्यात दळून आणलं. तर त्याचे फायदे काय ते मी आता तुम्हाला सांगते. हळद असते, आता लग्नामध्ये तर हळद लावतातच आपल्याला माहीत आहे, पण हीच हळद लावतात, शेलम. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण जेवणात वापरतात, अर्धी चमची टाकली तरी पण खूप कलर येते या हळदीला आणि स्वादिष्ट म्हणजे सुगंध पण येते या हळदीचा. तिसरी गोष्ट, ह्याचा कुठलाही आजार असेल आपण म्हणजे जसं काय कॅन्सरसारखा आजार असेल आणि तो सुरुवात असेल, समजा कदाचित सुरुवात असेल, तर आपण काय करायचं, रोज सकाळी कोमट पाणी घ्यायचं 1 ग्लास. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडीशी अशी अर्धी चमची, म्हणजे चौथा हिस्सा आपण असं समजायचं काय, 1 चमचीतून चौथा हिस्सा घ्यायचा आणि तो रोज पाण्यात घोळायचा आणि तो पाण्यात घोळून तो रोज पियायचा. तर पिल्यानंतर जे आपले किटाणू असतात, म्हणजे कॅन्सरचे किटाणू असतात, ते कदाचित नष्ट होत जातात. म्हणून ते रोज त्याचं सेवन करावं लागतं, रोज ते कोमट पाणी पियायचं. आणि त्याचा फायदाही असा आहे. तर आणि आपल्याला असं चेहऱ्याला पण लावायचं असलं तर थोडा बेसन घ्यायचा आणि बेसनामध्ये थोडासा हळदी टाकायची आणि ती मसळून आणि आपल्या चेहऱ्याला पण थोडीशी लावली ना आणि मग स्वच्छ धुवून घेतला तरी पण त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, आपल्या पायाला काय मार लागला असेल किंवा हाताला लागला असेल, कुठेही मार लागला असेल, तर ही हळदी घ्यायची थोडीशी आणि राईचं तेल असते त्याने वाटीत घेऊन आणि त्या राईच्या तेलात ती हळदी टाकायची आणि त्या हळदीने आपण त्याला लेप लावायचा कुठे मार लागला असेल त्याला. तर तो आपण 3 दिवस असं केलं तर आपल्याला त्या हळदीचा फायदा समजते का, आपल्याला खूप बरं वाटते आणि तो रक्त मेलेला असते तर तो रक्त एकदम पातळ होते. अशी ही चौथी हे आहे. दुसरं काय माहिती का, जे आपण हळद असते, तर या हळदीचे असे फायदे. तर एवढे फायदे मी सांगितले, अजून पण त्याचे खूप फायदे. आता असं आपण सांगायला गेलो तर खूप उशीर होईल आणि आपल्याला व्हिडिओ फक्त 5 का 6 मिनिटाचा काढायचा आहे. तर मी आता ते पॅकिंग पण करायची इथे हळद पॅकिंग करून आणि ती कशी ठेवायची असते पावसाळ्यासाठी. आपल्याला वर्षभर ही हळद चालली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करावं लागते ते पण मी सांगणार आहे. तर आपला ही एक पिशवी घ्यायची आणि मग हळद त्याच्यात अशी भरायची. मी दळून आणलंय, अशी तर मी 5 किलो दळली, त्याच्यातून 3 किलो 2 किलो मी पॅकिंग केली आणि ही 3 किलो पॅकिंग करायची आहे. तर मी अशी त्याच्यात पॅकिंग करेन आणि एवढी स्वादिष्ट आहे, एवढा मस्त म्हणजे खुशबू आहे त्याच्यात आणि जेवणात टाकले तर अजून खूप मस्त, म्हणजे हळदी जेवणाचं खूप स्वादिष्ट स्वाद. असं मी म्हणजे जेवढं पटेल. आता ही समजा मी 200 ग्राम पॅकिंग केली, ही 200 ग्राम मी पॅकिंग केली. असं तर मी मसाला आणि हळदी बनवून विकायची, पण आता ह्या वर्षी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी ह्या वर्षी काही केलं नाही. तर पुढच्या वेळी बघू, हातात सूट असतात तर मी करेन. तर ते माझा खूप धंदा व्हायचा हळदीचा मसाल्याचा, कुठे कुठे माग यायची त्याची. मुंबईपर्यंत माझा मसाला हळद गेलेली आहे, नगरपर्यंत मुंबईपर्यंत गेलेला होता. पण मी आता ते बंद केलं आहे, थोड्या दिवस 1 वर्षासाठी बंद केलेलं आहे. आता ही कशी वाटते बघा, एकदम मस्त पिवळी धमक आणि किती छान वाटते. ही आयुर्वेदिक आहे हळदी. शेलम किंवा राजापुरी अशी 2च हळदी घ्यायची, पण जास्त करून तर शेलम चांगली असते. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला दळायची असेल तर फक्त शेलम घ्यायची आणि ती हळदी घ्यायची. त्या म्हणजे कुठल्याही आजारावर पण काम येते. अजून मतलब आपल्याला काय लावायचं असलं कुठे गरम करून ते लावायचं. एवढे त्याचे फायदे आहेत हळदीचे, खूप फायदे आहेत.
तर त्या आपल्याकडे स्वतः फायद्याचं म्हणजे हे आहे, ऑप्शन आहे. आपण करू शकतो घरच्या घरी, दवाखान्यात तर जायच, पण घरी पण आपण त्याचा हे करू शकतात, काय फायदे करू शकतो. तर मी हळदी जास्त, आणि माझ्याकडून बरेच लोक हळदी नेतात, कारण काय त्यांना दुधात टाकून पितात रात्री झोपतायले. कफ झाला असेल, हां म्हणजे पहिली म्हणजे कफ झाला असेल, तर आपण थोडीशी 1 ग्लास दूध घ्यायचं आणि त्याच्यात थोडीशी हळदी टाकायची, अर्धा चमचा, आणि ते टाकून आणि रात्री झोपताना घ्यायची. कफ पण पातळ होते त्याच्यात. कफ असेल किंवा सर्दी असेल, असं काही असल्यावर पण ह्याचा फायदा होते, आणि खरंच खूप लोकांना याचा फायदा होतो. तर आपण कधी दळायची असली 1 किलो तरी घरी दळायचं, नाही दळली तर दळलेली हळद खायची. म्हणजे अशी दुकानवाल्यांच्याकडे असते पण पण ते काय असं प्युअर नाही दळत, ते असे मिक्स वगैरे करून दळत असतात. म्हणजे हळदीचे प्रकार खूप असतात, तर त्याच्यामुळे ते लोक मिक्स करून हळदी हळद असते ते करतात, दळतात. तर त्याच्यामुळे त्यांच्या हळदीत आणि आपल्या हळदीत खूप फरक आहे. ही घरची हळद आहे, त्याला सांगतात घरची हळद. आपण दळलेली, आपण स्वतः आणून तोडायची, नंतर मग ती वाळवायची, 3-4 दिवस वाळवायची, आणि नंतर ती दळायची. वर्षभर राहिली तरी ती खराब नाही होणार, तशी ती तशीच राहणार. जसं आपण पॉकेट खोलणार तर तशी ती तसंच वास पण येणार तेवढा सुंदर, आणि तशीच राहणार. अशी वर्षभर ठेवण्याची हळद आहे. आता तुम्हाला मी ही दाखवली पॅकिंग करताना. आता त्याला मला हे करायचं आहे, काय ती दादू मॅचेस मागून मम्मी जाऊ तिथून, तर बरं माझे बाळ माझा खूप छान आहे, हे हुशार पण एवढा हुशार आहे माझा नातू ना, हे सांगायला. दादू मिळाली बाळा. अशी ही पकडायची, आणि ह्याच्यावर अशी पकडून सगळं लावायचं, अशी पकडून अशी त्याला पॅकिंग करायची. मी त्याच्यातच पॅकिंग करते, आणि मला खूप सवय झालेली आहे त्याच्यात पॅकिंग करायची अशी, तर त्याच्यामुळे ते काय हे नाही, एकदम मस्त पॅकिंग झाली ना. अशी पॅकिंग झाली याची, अशी करून करून अशी अरे चिखल आहे बाळा तिथे. आता ही पॅकिंग कशी करायची, आपली हळदीचीच पिशवी असते, त्याने सारखी सारखी लावायची, अशा केल्या सारख्या सारख्या लावायच्या, आणि त्यात चांगली गाठ मारून ठेवून द्यायची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पिशवीत एका टाकायची, दुसऱ्या गोणीत आपल्या तांदळाची गोण असते किंवा एक प्लॅस्टिकची पिशवी असते, त्याच्यात ठेवून, आणि मग तो डब्बा डब्बा असते आपला, त्या डब्यात आजूबाजू पेपर वगैरे लावायचा, आणि ती पिशवी त्याच्यात ठेवायची,
आणि पिशवी ठेवल्यानंतर त्याला ढाकण असते, त्या ढाकणाला पेपर लावायचा आणि तो डबा एकदम पॅक करायचा. पॅक केल्यानंतर आपली एक दोन असेल किंवा पिशवी असेल मोठी, त्याने तो डब्बा उतरवायचा आणि व्यवस्थित ढाकून ठेवायचा. 5 वर्ष ठेवली तरी पण राहणार ती एकदम जशीच्या तशी राहणार, काही त्याला नुकसान नाही होणार आणि तेवढीच चविष्ट बनणार. तर एवढं सांगून मी हे करते.